गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असणाऱ्या पूजा खेडकर यांची उमेदवारी UPSCने अखेर रद्द केली आहे. आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रामध्ये आढळलेले कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांची उमेदवारी UPSCने रद्द केल्याचं वृत्त NIनं दिलं आहे. विशेष म्हणजे यापुढे UPSCकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, असंही UPSCकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे UPSCने त्यांच्यावर ही कारवाई केलेली असताना दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप पतियाला कोर्टानं निर्णय दिलेला नाही. पूजा खेडकर यांच्या उमेदवारीबाबत UPSCनं केलेल्या कारवाईबाबत NIनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये माहिती दिली आहे. UPSCची अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना देण्यात आलेली प्रोव्हिजनल उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच यापुढील काळात UPSCकडून घेण्यात येणारी कोणतीही परीक्षा त्यांना कधीच देता येणार नाही, असंही UPSCकडून सांगण्यात आलं आहे, अशी माहिती NIच्या पोस्टमध्ये देण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्याचा ठपका पूजा खेडकर यांच्यावर आधी ठेवण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. पुढे पूजा खेडकर यांनी संधी सेवेत निवड होताना त्यांच्या दिव्यांगतेबाबत चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप करण्यात आला. शिवाय त्यांच्या वडिलांची कोट्यवधीची मालमत्ता असूनही त्यांनी OBC क्रीमी लेअर सुविधेचा लाभ घेण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच यासाठी त्यांनी परीक्षेसाठी अर्ज करताना नावामध्ये वारंवार बदल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी याचबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा उल्लेख न्यायालयातील सुनावणीमध्ये करण्यात आला आहे. पूजा खेडकर यांच्या पालकांचा घटस्फोट झाला की नाही याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात असल्याचं इंडियन एक्सप्रेस दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. त्यावेळी त्यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता 40 कोटीहून अधिक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांना क्रीमी लेअर प्रमाणपत्र कसं मिळालं, असा प्रश्न उपस्थित केला जात असताना पालकांचा घटस्फोट झाला असून आपण आईकडे राहतो, त्यामुळे आपलं उत्पन्न कमी आहे, असा पूजा खेडकर यांचा दावा समोर आला आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. याच दरम्यान पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असल्यानंतर UPSCच्या नेतृत्वामध्ये बदल करण्यात आले होते. त्यानुसार 1983च्या बॅचच्या कर्नाटक काडरच्या सनदी अधिकारी प्रीती सुदान यांनी UPSCचे चेअरपर्सन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी प्रीती सुदान पदभार स्वीकारणार आहेत.